तर हे जेव्हा मिक्सअप होतं, कॉम्बिनेशन होतं, तेव्हा काय पद्धतीचा आजार होता आणि हे कॉम्बिनेशन कसं होतं? काही आता 2 दोषाचे विकार असतात, 3 दोषाचे विकार असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे, त्याच्यात 3ही दोषांचा प्रादुर्भाव असतो आणि डॉमिनेट की तिन्ही पद्धतीने ती तब्येत बिघडलेली असेल, तिन्ही दोष उत्पन्न झालेत आणि कॅन्सर होतं तुम्ही म्हणालात. तर हे 2 दोष किंवा 3 दोष कशामुळे उत्पन्न होतात? जागरण केल्याने वात पित्त वाढतं. दोन्ही. मग आता एखादा कंटिन्युअस जागरण करतोय, तो फूड नीट खातोय, पण तरी वात पित्त एकत्र वाढतं त्याचं. असंच दिवसा झोपल्याने पित्त कफ वाढतं. तर आजार हा फक्त पोटातून उत्पन्न होत नाही, तर तो विचारातून पण येऊ शकतो. आता मी तुम्हाला एक खूप कॉम्प्लेक्स फूड खायला आणून दिलं, तर तुम्हाला ते पचवायला कॉम्प्लेक्स झालं, हे आपल्याला व्हिजिबल ट्रूथ आहे. पण मी तुम्हाला एक कॉम्प्लेक्स गोष्ट दाखवली व्हिज्युअली, ते सुद्धा मेंदूला डायजेस्ट करावं लागतं, मनाला डायजेस्ट करावं लागतं. मानवाच्या आयुष्यातला शृंगार हा भाग, त्याला स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर कामजीवन, तर ह्याचा अतिरेक किंवा हे न होणं ह्याचा पण मानसिकतेवर एक परिणाम होतो. तर ह्याच्यामुळे वातपित्त कफाचा काही संदर्भ आहे का, संबंध आहे का? सगळ्याच आहे. डॉक्टर, आपण वात पित्त कफ या प्रकृतीबद्दल बोलत होतो. तर तुम्ही मगासपासून तुमच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट मला जाणवते की काही जणांची दोन्ही प्रकृती असू शकते, मग त्याचं पर्सेंटेज वेगळं असू शकतं. तर एक प्रकृती असल्यानंतर काय होतं याबद्दल आपण थोडं ज्ञान घेतलेलं आहे. तर हे जेव्हा मिक्सअप होतं, कॉम्बिनेशन होतं, तेव्हा काय पद्धतीचा आजार होता आणि हे कॉम्बिनेशन कसं होतं? म्हणजे तुम्ही त्याचं मूळ थोडं सांगितलेलंच आहे, तर हे कॉम्बिनेशन कसं होतं आणि त्यापासून काय आजार उत्पन्न होऊ शकतात का? म्हणजे बघा, आता आपण म्हणू की एखादा वातपित्त कॉम्बिनेशनचा आहे, तर वातपित्तामध्ये आपण धरू की 60% पित्त आहे आणि 40% वात आहे समजा. तर त्याला असं होऊ शकतं की त्याला कधी कधी 3 वेळा भूक लागेल, कधी कधी त्याला 5 वेळा भूक लागेल. कधी डॉमिनन्स वाताचा असेल, त्याने आपलं राईट ठेवलं तर तो एक ॲव्हरेज फूड हॅबिटला येऊ शकतो. त्याने थोडंसं डॉमिनन्स नाही ठेवलं, रुटीन खराब केलं की त्याचं वात वाढेल, वाताचं थोडं डिग्री वाढलं की त्याला इरेग्युलर फूड हॅबिट होईल. सो त्याला थोडं ते कळावं लागेल की आपल्याला एक्झॅक्टली पित्तासारखं 3 वेळा खायला पाहिजे असं नाही. आपण थोडं ऋतूप्रमाणे आणि आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे ठरवू की आज मी किती खातो. सो हे त्याला बॅलन्स आणलं पाहिजे. सेम पॅटर्न आहे की त्याला वातपित्ताला जे काही आपले आजार होऊ शकतात ते होऊ शकतात, पण जे कुठले होणार त्याच्यामध्ये ज्याचं डॉमिनन्स आहे ते पित्ताला, जसं पित्ताचा विकार खूप डिफिकल्ट टू क्युअर आहे, ह्याला पार्टली डिफिकल्ट राहणार आहे कारण की हा मिक्स्ड आहे. पण अगेन त्याला पॉसिबिलिटी पण वाढली बरं व्हायची कारण की हा दुसऱ्या बरोबर. काही विकार असे आहेत की ते दोन्हीमुळे जास्ती कॉम्प्लिकेट पण होऊ शकतात, असंही आहे. काही आता 2 दोषाचे विकार असतात, 3 दोषाचे विकार असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे, त्याच्यात 3ही दोषांचा प्रादुर्भाव असतो आणि डॉमिनेट लेवल असतं. सो डॉमिनंट लेवल 3ही असताना ते सॉल्व्ह करायला डिफिकल्ट जातं कारण की एका दोषाला कमी करायला आपल्याला उष्ण काय द्यायचं आहे, तो उष्णतेने दुसरा दोष वाढतो, दुसरा द्यायला थंड द्यायचं आहे, त्याने हे वाढतो, त्यामुळे ते कॉम्प्लिकेट स्वरूपाचं असतं. मग तसंच आहे ना, तसंच जेव्हा विकार आहे त्यांना सॉल्व्ह करायला जसं डिफिकल्टी जातं, तसं 2 प्रकृतीवाल्यांना काही गोष्टी इझी आहेत, काही गोष्टी डिफिकल्ट आहे, पण प्रत्येकामध्ये सेम आहे. सिंगलवाल्यांना पण काही गोष्टी सोप्या आहे, काही गोष्टी डिफिकल्ट आहे. कधीच आपल्याला सगळं स्ट्रीमलाईन कशातच नाही. तर त्याच्यामुळे हे आता कफ पित्त आहे, तर त्यांच्यामध्ये अशी टेंडन्सी आहे की कफामुळे त्याचा लेझीनेस वाढू शकतो, पण पित्त पण आहे ना, त्याचा ॲडव्हान्टेजने कधीतरी तो फोकस करून सगळं सुरू करू शकतो. तो अगदीच डल आणि झोनमध्ये जाईल असं नाही, ह्याचा ॲडव्हान्टेज त्याला मिळू शकतो. कधीतरी पित्तामुळे त्याला खूप ॲग्रेशन येत आहे, तर कफाचं त्या टेंडन्सी आहे, त्याच्यामुळे त्याने थोडं वर्क केलं स्वतःवर की तो काम होऊ शकतो, त्याची पर्सनॅलिटी बदलू शकते. मग आपण ज्यांना असं बघतो की एखादा व्यक्ती आधी खूप रागेट होता, तो चेंज झालाय, त्यांच्यामध्ये हे 2 दोषाचे पॅटर्न असतात की ते करू शकले असतात ते साध्य, आणि फक्त एक दोष झाला ते डिफिकल्ट असतं. असाध्य काहीच नाही, पण डिफिकल्ट असतं असं. सो त्या दृष्टीने हे वेगवेगळे पॅटर्न होऊ शकतात. समजा कफ आणि वात एकत्र आले तर काय होऊ शकतं? कफ आणि वाताला कॉमन फॅक्टर थंड आहे, म्हणजे थंड खाल्याने कफ पण वाढतो, थंड खाल्याने वात पण वाढतो. तर त्यांना डिफिकल्ट टाईपचे जॉईंट पेन की जे दोन्हीमध्ये होऊ शकतात, की थंडी त्यांना सहन होणार नाही पण पावसाळा पण सहन होणार नाही, काय दोन्हीचं पॅटर्न आला, अशा टाईपचे डिफिकल्ट टू क्युअर असे आजार होऊ शकतात. दमा होऊ शकतो, दम्यामध्ये वाताची दिशा बदललेली असते, त्यामुळे वाताचा पण तो विकार असतो, तो कफ वाढलेला असतो, कफाचा पण विकार असतो, असे विकार होऊ शकतात. असे वेगळे ऑर्गन आपण म्हणू, काही ऑर्गन काही दोषांसाठी डेडिकेटेड आहे, म्हणजे काही पोटातले ऑर्गन पित्तासाठी आहेत, काही जॉईंट रिलेटेड ऑर्गन वातासाठी आहेत, काही लंग्स आणि किडनी वगैरे कफासाठी आहे. असे वेगळे ऑर्गन जिकडे जिकडे त्यांचा प्रादुर्भाव आहे, पाण्याचा वावर जिकडे जास्ती आहे तो कफाला म्हणू शकतो आपण, वाऱ्याचा वावर जिकडे जास्ती आहे, पोकळ शरीरात जिकडे वाताचं आहे ते आजार होऊ शकतात.
जिकडे ऍक्च्युली पचनाचा आणि मुवमेंटचा वावर जास्त ते पित्ताचे येऊ शकतात. असे वेगवेगळे कॅटेगरीज करू शकतो आपण या गोष्टीला आणि त्या प्रकारे ते होणार. पण फायदा आहे की कॉमन आणि कॉमन दिसणाऱ्यांमध्ये ना द्वंद्वजच जास्ती आहे. दोन वालेच जास्त असतात. हा, त्रिदोषाचे फार कमी आहेत. ते खूप कॉम्प्लिकेटेड आहेत त्यांना आणि त्यांना फार डिफिकल्ट आहे. काही झालं तरी डिफिकल्ट आहे त्यांना, पण ते कमी लोक आहेत फार. आणि असं म्हणू की 60% आपण म्हणून दोन प्रकृतीचेच मिळतात. 30 किंवा असे पर्सेंटेज 40% हे असतात सिंगलवाले आणि 10% लोक त्रिदोषाचे भेटतात कॉमनली. तर त्यामुळे ते इझी आहे. प्रत्येकाने जर प्लॅन केलं, त्याने अंडरस्टँड केलं आपली बॉडी टाईप, त्याने आपल्याप्रमाणे रुटीन चेंज केलं की त्याला अंडरस्टँड होणार की हे कसं बॅलन्स करायचं आणि तो इव्हेंच्युअली तिथनं तो प्रोग्रेस होणार. मला असं वाटतं आता हा पॉडकास्ट जे आपले श्रोते किंवा प्रेक्षक पाहत असतील ते आता डॉक्टरकडे गेल्यानंतर ते पहिलं त्यांना विचारतील माझी प्रकृती कोणती आहे, मी 2 प्रकृतीचा आहे का, सिंगल आहे का, की मला आता 3 प्रकृती एकदम प्रकोप त्याचा झालाय का, त्या दोषांचा प्रकोप झालाय का, अशी त्यांचे प्रश्न येतील. त्यामुळे डॉक्टरांना आता याविषयी जागरूक राहणं गरजेचं आहे. मला एक गोष्ट सांगा, आता तुमच्या बोलण्यामध्ये आलात की तिन्ही दोष एकत्र असतील, की तिन्ही पद्धतीने ती तब्येत बिघडलेली असेल, तिन्ही दोष उत्पन्न झालेत आणि कॅन्सर होतं तुम्ही म्हणालात. तर हे 2 दोष किंवा 3 दोष कशामुळे उत्पन्न होतात? समजा एक प्रकृतीची वात आहे तर तिथून कफ कुठून ऍड होतो? बघा आता हे अगेन फूडवर येतं, लाईफस्टाईलवर येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जागरण केल्याने वात पित्त वाढतं, दोन्ही. मग आता एखादा कंटिन्युअस जागरण करतोय, तो फूड नीट खातोय, पण तरी वात पित्त एकत्र वाढतं त्याचं. असंच दिवसा झोपल्याने पित्त कफ वाढतं. हा, मग दुपारी जे कंटिन्युअस 2-3 तास झोपतायत ते पित्त कफ एकत्र वाढवतं शरीरात आणि ते डॉमिनेट ते अक्युमुलेट होते माहित नाही. सो म्हणून आहे ना, फूड फक्त इम्पॉर्टंट नाहीये, हे विहार पण इम्पॉर्टंट आहे. बरं, उशिरा उठल्याने कफ वाढतो, मग जागरणाने वातपित्त वाढवत आहे, उशिरा उठून कफ वाढवत आहे, सो तिन्ही दोष वाढवत आहे. सो तिन्ही दोष वाढून ते अक्युमुलेट होते, मग त्याचे विकार पुढे होणार. 2च वाढवत आहे त्याचे विकार होणार, 1च वाढवत आहे त्याचे विकार होणार. आणि हल्ली असं झालं की साधारणपणे तिन्ही दोष वाढवलंच जातं फूड कॉम्बिनेशनमुळे. पण एखादा असा कॉम्प्लिकेटेड फूड घालतात, त्याच्यात काहीतरी नवीन टेस्ट येण्यासाठी रॉंग मिक्सचर घालतात, असं खूप काय काय टेस्टेड फूड. तर त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये एवढं रॉंग कॉम्बिनेशन की तिन्ही दोष वाढत राहतात. आणि मग आपण फक्त बघायचं की याची प्रकृती कुठली आणि याला किती त्रास होतात, त्याच्याप्रमाणे पहिला एक लेवल सॉल्व्ह करू, आधी हा सॉल्व्ह करू, मग हे करू, मग ते करू, असं करत ते कॉम्प्लिकेटेड वेने जाईल. पण अगेन प्रॉब्लेम कुठे येतो की जेव्हा हे वाढतात, बरं विचाराच्या पद्धतीने पण वाढतात. हा, मला त्या गोष्टी मानसिकता. करेक्ट. तुम्ही काय विचार करताय? करेक्ट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा खूप खूप चिंता करणारा व्यक्ती आहे, एन्झायटी म्हणतो, तर चिंतेने काय वाढतं तर वात वाढतो शरीरात. अच्छा. हा, बरं रागाने काय वाढतं तर पित्त वाढतं. निराशाने काय वाढतं तर कफ वाढतो. असं पण आहे. म्हणजे असं नाहीये की नुसतं ह्याच्याने होतं, पण अगेन हे ना एकत्रित आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला ताप आलाय, त्याला अंग दुखतंय, मग त्याला जाऊन तुम्ही काहीतरी आध्यात्मिक चर्चा करा त्याच्याबरोबर, त्याला इंटरेस्ट नसणार आहे. काय संबंध आहे? खरं तर फिजिकल आजार आहे ना, त्याला तुम्ही काहीतरी वाईट बोलून त्याचं मन दुखवलेलं नाही, तरी सुद्धा त्याच्या इंटरेस्ट नाही. का तर शरीर आजारी आहे तर मन आजारी. आता याचा उलट विचार करा, शरीर फिट आहे तर मन पण फिट आहे. सो मग फिटनेससाठी जे काय गरज आहे हे सगळं केलं की मन पण फिट होणार. सो मोस्ट ऑफ द लोक मी बघतो जे कोणी असे प्रॉब्लेम घेऊन असतात त्यांना मी सांगायला बघतो की तुम्ही फिटनेसकडे लक्ष द्या, फिजिकल फिटनेसकडे. त्यात डाएट, लाईफस्टाईल, झोपणं उठणं सगळं करा की 50% काम मनाचं आपोआप होणार आहे. जरूरत नाही की तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी विचार करा, कन्सेप्च्युअली थिंक करा, हे असं करूया तसं करूया, मोटिवेशन घ्या, हे नंतरचा भाग आहे. आधी तुम्ही फक्त हे नीट करा, त्याच्याने होणार. आणि ते दुष्टचक्र आहे. वातवाल्याला खूप चिंता होऊ शकते, खूप कन्फ्युजन होऊ शकतं, त्या कन्फ्युजनमुळे त्याचा वात वाढू शकतो. आता तो त्या सायकलमध्ये फसला, असं होत राहणार ते ऑलवेज. आणि त्याच्यामुळे त्याचा सगळ्याचा परिणाम पोटावर आहे. पोटावर झालं की पचनावर आला. एक कन्सेप्ट समजवतो बघा. आता एखाद्याला एक सिस्टम आहे बॉडीमध्ये आणि एक फाईट और फ्लाईट अशी एक सिस्टम आहे मनाची. दुसरा एक आहे रेस्ट अँड डायजेस्ट. म्हणजे नर्वस सिस्टमचे 2 पार्ट आहेत, 2 प्रकारे फंक्शन करतात. तुमच्या समोर आता वाघ आला तर तेव्हा काय होणार आहे? फाईट और फ्लाईट ऍक्टिव्हेट होणार. बरोबर. आयदर फाईट करा किंवा फ्लाईट करा. पण त्या वेळेला तुम्हाला भूक लागली, किती ऑड आहे, तहान लागली, तर तुम्ही ते फूड आधी बघणार का फाईट करणार? त्याच्यामुळे ते सगळे सिस्टम बंद होतात शरीरात, की हे कुठलंही सिस्टम ऍक्टिव्हेटेड राहत नाही. तेव्हा खूप लगवी लागली, फिलिंग नाही येणार आहे तेव्हा, पण ते सगळं सिस्टम बंद होणार. कारण काय? इथे फोकस करायचं. आणि एकदा का ते डेंजर गेलं
मग आता हे कुठून ट्रिगर झाला? फिअर इमोशन. फिअर इमोशनने हे ट्रिगर झालं सिस्टम. आणि जेव्हा ते फिअर समोरचं निघून गेलं की ते चेंज होतं, ते सिस्टम काम डाऊन होतं, रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टम ऍक्टिव्हेट होतं, सगळे सिस्टम काम करतात. आता बघा आज रेग्युलर मध्ये किती फिअर आहे. ट्रेनची फिअर आहे, गर्दीची फिअर आहे, बॉसचं फिअर आहे, कामाचं फिअर आहे, ह्याचं फिअर आहे, भविष्याची. हे फिअर डॉमिनेट करून ऑलवेज फाईट ऑर फ्लाईट ऍक्टिव्हेटेड आहे. आणि तेव्हा जर सिस्टम जर बंद राहणार आहे तर ऑलवेज पचनाचे प्रॉब्लेम येणार आहे त्याने. सो मी कॉमनली यांना सांगतो की काय करायचं. मग आता असं माझं होतं, काय करायचं. मी सांगतो की जेव्हा तुमच्या समोर मोठा प्रॉब्लेम नाही आहे आणि फिअर आलाय, मनात ना आलाय, तेव्हा मी त्यांना सांगतो की तुम्ही डीप ब्रिदिंग करा 10 वेळा, की स्लो इनहेल, होल्ड करा, मग सोडा. आता मेंदूला हे कळतं की एखादा फाईट और फ्लाईट मध्ये आहे, तो डीप ब्रिदिंग नाही करू शकत, आणि हा करतोय तर फाईट और फ्लाईट मध्ये नाहीये. सो फिअरचा फॉल्स सिग्नल आहे. ऍक्च्युअल समोर त्याच्या फिअर नाहीये, त्याच्या मनातनं सिग्नल आहे. सो ते आपोआप ते सिस्टम शिफ्ट होऊन राईट सिस्टमला येतं आणि परत ते सिस्टम रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये चालतं. बरोबर. सो त्यामुळे काय होतं की ते परत ठीकठाक व्हायला लागतं. मग त्याच्यामुळे ते गरजेचं आहे की अंडरस्टँड करणं की आपल्या कुठल्या गोष्टी डॉमिनेट होत आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या फूडवर होतोय. मग आता कितीतरी असे मला दिसतात की खूप चिंता करणारे आहेत आणि ते तसं टेक्निकली सगळं पाळत असतात, पण आजारी आहेत, सारखं आजारी येतात. ह्याचं रिझन हे आहे की त्यांच्या त्या फिअरमुळे त्यांचं पचन वीक होतं, मग नॉर्मल फूड पण पचत नाही, पथ्याचं फूड पण पचत नाही आणि प्रॉब्लेम करून बसतात. मग त्यांना ते समजवणं हे नेक्स्ट टास्क असतं की आता तुम्ही याच्यावर कसं फोकस करा, हे काय करा, हे कसं हँडल करा, हे नेक्स्ट. आजार हा फक्त पोटातून उत्पन्न होत नाही तर तो विचारातून पण येऊ शकतो. ऑफकोर्स. आणि माझ्या माहितीप्रमाणे गंभीर आजार जे आहेत ते जास्तीत जास्त विचारातून येतात. एक्झॅक्टली. असं तुमच्या बोलण्यातून मला जाणवतं. कारण माझ्याकडे आत्ता उदाहरण आहे, एका व्यक्तीला ओळखीतल्या लिव्हरचा त्रास होता आणि लॉकडाऊनचा पिरियड होता आणि तो लिव्हरवर ट्रीटमेंट घेत होता. ते थोडंसं क्रिटिकल कंडिशनला गेला आणि तो डॉक्टरांकडे गेला तेव्हा त्याला ब्रेन ट्यूमर आला. कारण तो त्याच्या आजूबाजूचे लोक जे जात होते, बाजूची वातावरण जे होतं, मला ते होईल का ह्याचा खूप डीप विचार करायचा आणि ते झाला. आणि ते त्याला माहीतच नव्हतं की ते त्याला ब्रेन ट्यूमर आहे. इलाज तो आत्तापर्यंत करत. त्या तुमच्या बोलण्यातून ही केस मला अचानक जाणवली म्हणून मी तुमच्याशी शेअर केली. तर हे असं अचानक उद्भवू शकतं काही? अचानक उद्भवत नाही, पण अचानक प्रेझेंटेशन येतं. प्रोजेक्शन येतं. डेव्हलप तर झालंच होतं विथ टाइम, त्यांच्या नेचर वाईज किंवा बाकी वाईज. पण ह्याला बघाय केलं आता जे जसं मोबाईल कल्चर आहे, बाकी सगळे शॉर्ट्स आणि रील्स बघायचं कल्चर आहे, ह्याच्यातनं पण किती कॉम्प्लेक्स आहे की बघा आज आपण असं म्हणून मी तुम्हाला खूप कॉम्प्लेक्स आणि तेवढंच नाही, टीव्हीवरचे सिरियल्स पण आहेत. एक्झॅक्टली. सो हे सगळं बघा. आता मी तुम्हाला एक खूप कॉम्प्लेक्स फूड खायला आणून दिलं तर तुम्हाला ते पचवायला कॉम्प्लेक्स झालं, हे आपल्याला व्हिजिबल ट्रूथ आहे. पण मी तुम्हाला एक कॉम्प्लेक्स गोष्ट दाखवली व्हिज्युअली, ते सुद्धा मेंदूला डायजेस्ट करावं लागतं, मनाला डायजेस्ट करावं लागतं, आणि ते नीट डायजेस्ट नाही झाल्यामुळे त्याचा पण दुष्परिणाम पचनावर होणार आहे. सो आपण अशी कितीतरी कॉम्प्लिकेटेड गोष्टी, जे गरज नसलेल्या गोष्टी बघतो, जे डायजेस्ट करणं सुद्धा डिफिकल्ट आहे. सो प्रत्येक गोष्ट जे आता आपल्याला स्किनला काही एक्सपोजर होतोय त्याचं तिथे त्या लेवलला सूक्ष्म डायजेशन व्हायची गरज असते, मग ते प्रोटेक्ट होणार किंवा नाही होणार. असंच आपण दृष्ट्या जे आहे, आपण दृष्टीने जे बघणार त्याचं पण त्या इन्फॉर्मेशन डायजेशनचं पण एक प्रोसेस आहे आणि त्याचा सुद्धा परिणाम पोटावर होणार. सो आपल्याला कळलं पाहिजे की आपण त्या कॅपॅसिटीचे आहोत का, आपल्याला अंडरस्टँडिंग आहे का, आपण ते मॅटर घेतलं उद्या विसरलो, आपण 2 मिनिटांनी विसरलो, ही आपली कॅपॅसिटी आहे का. तर ठीक आहे, त्यांच्यासाठी ते राईट आहे. जसं आपण बघतो की हा काही खाल्लं तर पचवतो, त्याची पचनक्रिया आहे तो पचवतो, नाही आहे तरी तो करणार, कारण की सगळेजण करतायत, ते विरुद्ध जाणार. तसंच मेंदूच्या लेवलला पण आहे. आज आपण सगळंच गोष्टी करतोय कारण की दुसरा करतोय. हो, म्हणजे टीव्हीवर बघतोय, जर महिला पाहत असतील तर टेलिव्हिजन म्हणजे सिरियलमधले किचन पॉलिटिक्स आणि मग त्या कुरघोड्या, मग त्या मारहाणीपर्यंत, मग ते डाव प्रतिदावे, हे सगळं त्यांच्यावर भडीमार होत असतो. एकच सिरियल घेऊन गेलं, कोणी क्राईम पेट्रोल बघत असेल, रोजचे खून होत आहेत, दरोडे पडत आहेत, मल्टी मर्डर होत आहेत, ते बघत असेल, ते त्याच्यावर परिणाम करत असेल, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरचा परिणाम होत असेल. काही जणांना घरामध्ये पत्नी पीडित एखादा पुरुष असेल तर सततचे टोमणे, बोलणं खाऊन त्याला त्रास होत असेल, पत्नीला एखाद्या पुरुषाचा वेगवेगळा त्रास असेल, मानसिक आघात होत असतील, तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो आणि त्याचं रूपांतर आजारात होत असतं. आणि त्यामुळेच हे वात, पित्त आणि कफ इम्बॅलन्स कायम राहतात. आणि तुम्ही जसं म्हटलात की तिन्ही दोष जेव्हा तुमच्यामध्ये येतात तेव्हा कॅन्सरसारखी एखादी गंभीर आजार, जो हल्ली ट्रेंडमध्ये आलेला आहे, ट्रेंडिंग आहे समजणाऱ्या भाषेत लोकांच्या,
किडनीचे आजार असतील, लिव्हरचे आजार असतील, कॅन्सर असेल आणि हृदयरोग, डायबिटीस, हे सगळे आजार यामुळे उत्पन्न होत आहेत असं आपण एक धरून चालू. हे गंभीर आजार आहेत ना, हे समजा मला होणार आहे असं मला एक वाटतंय की माझी प्रवृत्ती आहे जसं तुम्ही म्हणालात, तर ह्याच्यासाठी आपलं हे बॅलन्सिंग कसं चांगलं ठेवलं पाहिजे आणि आहार विहार कसा चांगला असला पाहिजे. मग आपण डायबिटीसपासून सुरुवात करूया. बरं. सो एखाद्याला असं वाटतं की मला होऊ शकतं किंवा मला सुरू झालं आहे किंवा असं प्री डायबिटिक असं जर आहे, तर पहिलं तर काय करायचं की असं शोधत बसू नका. लोक काय करतात, खूप कॉम्प्लिकेटेड वेने शोधायला लागतात की मी सकाळ रात्री मेथी भिजवतो आणि खायला लागतो, मी कडू काय करायला लागू. हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही पहिलं लिस्ट करा की माझं बेसिक काय काय चुकतं. तुम्ही घरच्या फूडमध्ये कदाचित बदल पण करू नका. तुम्ही बघा क्वांटिटीमध्ये बदल करा, तुम्ही टायमिंगमध्ये बदल करा, कधी खाताय, तुम्ही वेळेत खातोय ते त्याप्रमाणे झोपतो नीट आहे का, लवकर उठतोय का, व्यायाम करत नसेल तर व्यायाम सुरू करा. हे बेसिक करा. मग तुम्ही फाइंड आउट करायला बघा की मी रोजच्या कुठल्या टाईप ऑफ सायकोलॉजिकल कंडिशनमध्ये आहे, की मी रोज कशाचा तरी स्ट्रेस घेतो का, मी रोज कशाचा तरी मला होत आहे का त्रास, ह्याच्यावर फोकस करा. त्याच्यावर ॲक्शन घ्यायला बघा की मी हे कसं करू, की माझी वृत्ती झाली की मी सगळ्याचं चिंता करतो, माझी वृत्ती झाली की सगळ्याचं, ह्याच्यावर फोकस करा. व्यायाम करा आणि टाईप ऑफ फूड, टायमिंग ऑफ फूड, क्वांटिटी ऑफ फूड. टाईप ऑफ फूड, टायमिंग ऑफ फूड अँड क्वांटिटी ऑफ फूड. टाईपमध्ये पण खूप मोठं जाऊ नका, फक्त बाहेरचं बंद करा. कुठलंही आज पूर्वी मला सोपं असायचं, कोणाला सांगितलं की बाबा दही खा किंवा नको खाऊ. एखाद्याला खा म्हणायचं, मला एखाद्याला चालेल म्हणायचं, मी पहिलं विचारतो बाहेरचं का घरचं. आता कॉमन झालंय की दही ताक सुद्धा ऑलमोस्ट सर्रास बाहेरचं आहे. आणि बाहेरून पण येतं ते डेअरीवाले स्वतः नाही बनवत, तर ते कुठल्या तरी फॅक्टरीतून येतं. करेक्ट, फॅक्टरीत नाही येतं, ते नुकसान करणारच आहे. सो त्याच्यामुळे असं होतं की ते तुम्ही पहिलं बंद करा. ऑल अशा टाईपचं जे काय तुम्ही पॅकेज फूड आणताय, फूड बनवून त्याला एक्सपायरी डेट आहे आणि असं खाताय, त्या कॅटेगरीला बंद करा. होममेड फूडवर या. मग क्वांटिटी रेड्यूस करा. काय खाताय तेच खा, पण क्वांटिटी रेड्यूस करा. किती खाताय एकदम पोटभर खाऊ नका. टायमिंग लवकर करा, सूर्यास्ताच्या आत खा. लवकर झोपून उठायला बघा, उठून स्वतःला टाइम देऊन व्यायाम करायला बघा. हे केलं आणि प्लस दिवसभरात थोडं अॅनालाइज केलं सेल्फ, ज्याला योगामध्ये स्वाध्याय म्हणतात, की थोडं अॅनालिसिस करा की आपल्याला काय होतंय, काय नाही, आपल्याला ह्याचा परिणाम का होतोय, का नाही होतंय, की आपण अति मोटिवेटेड आहे नाही आहे, आपण अति डिप्रेस्ड आहे नाही आहे, त्याचं रिझन काय, याच्यावर फोकस करून ते इम्प्रूव्ह करायला बघा. की सगळ्या लेवलला हळूहळू ते तुम्ही रिव्हर्सच करता. एक स्टेप ऑलवेज मागेच येतं, तुम्ही पुढे जातच नाही. आणि त्याच्याहून परत लागलं तर आहेतच की अजून काय गोष्टी करा. तुम्ही सेंद्रिय खा, तुम्ही ठराविकच खा, तुम्ही याच भाज्या जास्ती खा, तुम्ही हे सगळं आहेच, पण त्याची 90% ऑफ टाइम गरज पडत नाही. तुम्ही हे रूल्स फॉलो केले मग काय होतं, हे रूल्स फॉलो केल्याचा ॲडव्हान्टेज काय की तुम्हाला असं फिलिंग येणार की मी काही खातोय तरी मी मॅनेज करतोय सेल्फ. हे फिलिंग इम्पॉर्टंट आहे की जेव्हा आपण मोठी लिस्ट देऊन कोणाला नाही म्हणतो, त्याला ते ऑलरेडी वाटतं की माझ्या आयुष्यात तर काहीच मी खायचं नाही. पण त्याला सांगितलं तुझे टाइम टेबल फॉलो केलं तर तुला खाण्यापिण्याला मी जास्त बंधन घालणार नाही. मग तो ते त्याच्यासाठी फेवरेबल पण आहे ना, कारण की त्याला वाटत राहतं की मी कायम बाहेर जाणार, सणवार येणार, आजूबाजूचे लोक येणार, हे मी खाणारच आहे. मग हे त्याला ऑलवेज कॉन्फिडन्स येतं की हे केल्याने की मी खाऊन ठीक राहू शकतो. सो पहिलं ते करा. गरज लागले काही कंडिशन मध्ये सगळ्यासाठी अजून बेटर करावं लागतं, पण ऍटलिस्ट एवढं केल्याने तुम्ही बेसिक रिव्हर्स करणार. प्रत्येक आजार डेव्हलप होतोय तर तिकडनं हळूहळू मागे येणार. चिंता हा विषय जो मगाशी मध्ये आला त्याचा संबंध याच्याशी मी असा एक जोडू पाहतोय आता आपल्या चर्चेमधून, जो मला समजतोय ते म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपण जास्त चिंता करतो, म्हणजे एखादी अनफेवरेबल, न पटणारी, अप्रिय घटना आपल्या बरोबर घडलेली असते, कुणीतरी अपमान केलेला असतो, कुणीतरी डिवचलेलं असतं आणि ते कायम आपल्या डोक्यात राहतं आणि आपण उठता बसता त्याला कसा धडा शिकवू, ते आता पुन्हा झाल्यावर मी त्याला कसं उत्तर देऊ, किंवा त्या टेन्शनमधून बाहेर पडण्यासाठी मी आता काय करू, ह्याला कसा आता नामोहरम करू, असे काही विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. तर टोटली हे विचार बाजूला काढून जर टाकले तर मला वाटतं त्या मनस्थितीमध्ये फरक पडेल. बरोबर. तर ह्याच्यासाठी योग या माध्यमाचा आणि आहाराचा कसा फरक पडू शकतो, जेणेकरून त्याच्यामुळे वातपित्त, कफ इम्बॅलन्स होऊन आजार होणार नाही. बघा, दोन गोष्टी आहेत. हे जेव्हा आपण आता मनाचं म्हणतोय ह्याच्यामध्ये जसे वातपित्त कफ हे दोष आहेत, तसे मनाचे सत्व रज तम एक्झॅक्टली 3 गुण आहेत. हां. सो त्यातला आपण सत्वाला गुण म्हणतो, रज तमला दोष म्हणतो, मनाचे दोष किंवा असे. सत्व, रज आणि तम. सो ज्याला आपण तामसिक म्हणतो, राजसिक म्हणतो, सात्विक म्हणतो. अच्छा. असं. आता बघा,
निसर्गाचं पहिलं ह्याच्यासाठी आपण मन ठीक राहायचं तर ह्याचा वापर कसा करायचा. बरोबर. सो पहिलं निसर्गाप्रमाणे विचार करू. एखादा तुम्ही कधीतरी समजा पहाटे 4ला उठला, 4ला उठून तुम्ही बाहेर जाऊन बघितलं तर तुम्हाला कुठे डीजे चालू आहे दिसणार नाही, किंवा तुम्हाला स्वतःला डीजे वाजूया ही फिलिंग येणार नाही. तुम्हाला वाटणार काय ते लाईट लाव, किंवा तुम्ही कुठे पब आहे, बार आहे हे ओपन बघणार नाही. हल्ली काही ठिकाणी 24 तास सगळं आहे तो भाग वेगळा, पण मेजरली कोणाला जनरल माणसाच्या आयुष्याने बरं सकाळी उठून दारू प्यायची इच्छा होणार नाही. हे सगळं का नाही होत आहे, कारण की नॅचरली सात्विकता तेव्हा डॉमिनंट असते निसर्गाप्रमाणे. तसंच दिवसा बघा, दिवसाचा जो मध्यकाळ आहे आपण म्हणू समजा उठल्यानंतर 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत हा राजसिक काळ असतो. तेव्हा सगळ्यांना आपलं पॅशन फॉलो करायचे, कामं करायचे. तेव्हा पण कोणी उगाच डीजे वाजत बसलं हे कमी असतं, किंवा कोणी तेव्हा काहीतरी प्रार्थना करत बसले हे पण कमी असतं. तेव्हा सगळे राजसिकतेमध्ये असतात, आणि तामसिकतेमध्ये सगळेजण रात्रीच्या वेळेला सगळ्या चुकीच्या गोष्टी घडतात. मग हे तेव्हा इच्छा पण तेव्हा तीच प्रबळ असते. मग आता काय झालं बघा, मॅक्सिमम लोक राजसिक आणि तामसिक काळामध्ये जागे राहतात आणि सात्विकता क्रॉस करून उठतात. आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे की ती सात्विकता निसर्गावाईज आपण लो करत चाललो आहोत बॉडीमध्ये, आणि सात्विकता राहायचं डॉमिनेट होतं. त्याचे जे चांगले परिणाम आहेत ते आपल्यावर होत नाही. मग सात्विकता डॉमिनन्स म्हणजे काय, रोज जर तसं केलं त्या टाइमला उठलं तर नॅचरली तुम्हाला काइंडनेस जास्ती वाटणार आहे, एम्पथी जास्ती वाटणार आहे, रिलॅक्स जास्ती वाटणार आहे, लेट गो जास्ती वाटणार आहे. आणि त्याच्या उलट तुम्ही जेवढं जागणार आहे तेवढं तुम्हाला राग येणार आहे, तेवढं तुम्हाला वाईट वाटणार आहे, तेवढं दुःख होणार आहे. हे होत राहणार. एककडनं आपण ते सॉल्व्ह करायचं आहे की तुम्हाला जर ऍक्च्युअली सॉल्व्ह करायचं आहे, खूप चिंता करायची, प्रवृत्ती टाळायची, सगळं करायचंय, तुम्ही बेसिक आधी हे सॉल्व्ह करा. आता नेक्स्ट लेवल आहे तर काही लोक हे करतायत तरी होत आहे किंवा काय, याचं योगा थ्रू होतं. योगा थ्रू म्हणजे काय, योग हे नुसतं आसनं नाही आहे, व्यायाम नाही, शारीरिक हालचाल नाही. तर योग हे अष्टांग योग सारखं आहे. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान, समाधी असं 8 पार्ट आहे. तर असं म्हणा की यम नियम हे पहिलं मनाचे डूज आणि डोंट्स आहे. ते फॉलो करावं लागतं. ते फॉलो केलं मग तुम्ही आसन करा. यम नियम आसन तिसरं आहे. मग फिजिकल डिसिप्लिन मध्ये आणा. आधी माइंडला डिसिप्लिन मध्ये आणा, डूज आणि डोंट्स फॉलो करून. मग फिजिकल डिसिप्लिन मध्ये आणा, रोज बॉडीला ठराविक प्रकारे मोल्ड करून. मग प्राणायाम करा, श्वासाला डिसिप्लिन मध्ये आणा की ठराविक प्रकारे कंट्रोल करूया. हे सगळं केल्यावर तुम्ही एका प्रत्याहार स्टेजला येता की ज्याच्यामध्ये तुम्ही अंतर्मुखी व्हायला लागता. तुम्ही प्रॉब्लेम बाहेर बघत नाही, तुम्ही आत बघायला लागता, स्वतःमध्ये बघायला लागतं. आणि जेव्हा तसं बघायला लागतं तेव्हा तुम्ही धारण स्टेजला येतं की तेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जमणार आहे. ते धारणाच्या डीपर गेले की तुम्हाला मग ध्यान जमणार आहे, त्याच्या डीपर गेले की समाधी जमणार. बरोबर. असं ते सिक्वेन्स आहे. मग बरेच लोक फक्त फिजिकल व्यायामावर फोकस करतात. तर त्याला मी म्हणेन की एखाद्याला हे सॉल्व्ह करायचं आहे योगाच्या दृष्टीने. योगचा अर्थ फक्त आसन नाही आहे, तर 2 गोष्टींचा संयोग आहे. तर मन आणि बॉडी जेव्हा राईट होणार तेव्हा होणार. सो तुम्ही काय करा की एखाद्या यम नियमचा असं तुम्ही शोधून काढलं, गुगलवर पण सगळी माहिती. म्हणजे फॉर एक्झाम्पल अहिंसा हे त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे. अहिंसा ठीक आहे, कॉमनली म्हणू आपण की अरे मी तर नाही मारत कोणाला, पण तू डोक्यात किती लोकांना मारलं असेल. सो ते आहेच ना. सो कोणाला तरी किती लोकांना काय बोललं असेल मनात, ती हिंसाच आहे. सो तुम्ही डूज मध्ये एवढंच करा, आणि हे लहानपणापासून चालत आलेलं आहे. मग डूज मध्ये एवढंच करा की तुम्ही हिंसा नाही करणार मनातनं. पण ते जाऊ दे. आता काही लोक म्हणतील मी हिंसा नाही केलं म्हणून ते सगळं चेंज होणार नाही. बरोबर आहे. आपल्याला फक्त हे नियम पाळायचे. का पाळायचे, समजा एखाद्याला आपण आज गल्ली क्रिकेटमधनं उठून इंटरनॅशनल क्रिकेटला घालणार, तर त्याला घालणार आहे तर त्याला डायरेक्टली तिकडे नेलं आपण आणि खेळ म्हटलं तर तो फेलच होणार. मग त्याला आपण काय करणार, त्याला ट्रेनिंग देणार की आधी बाबा रनिंग कर, हे कर, असं थोडं फिट बनवणार. मग तो म्हणेल ह्याचा काय संबंध, मला बॅट बॉल देतच नाहीये तुम्ही, ह्याचा आणि त्याचा काय संबंध. मग त्याला आपण पण ते जे फिटनेस आहे ते हे यम नियम आहे. बेसिक फिटनेस आलं नाही तर कॉम्प्लेक्स गोष्टी मी चिंता करू नये हे सॉल्व्ह करता येणारच नाही. ती कॅपॅसिटीच नाही. मग बेसिक फिटनेस आलं पाहिजे त्यासाठी. मग बेसिक फिटनेस आलं की आपण त्याला ट्रेन करवणार, थोडे थोडे स्किल शिकवणार वेगवेगळ्या प्रकारचे. ते स्किल शिकून शिकून तो एक सर्टन लेवलला पोहोचणार. मग सगळीकडे जर तेव्हा डिस्ट्रिक्ट रणजी सगळं खेळतं की मग हळूहळू इंटरनॅशनल. बरोबर आहे. सेम वेने आपण सडनली ठरवलं की मी उद्यापासून माझी विचार करण्याची पद्धत चेंज करणार, ते कधीच होणार नाही आणि होतही नाही. त्याच्यासाठी या गोष्टी करायच्या की यम नियम करायचे. मग रोज मी हे करत राहिलो. मग त्याच्यामध्ये समजा ईश्वर प्रणिधान आहे, त्याच्यामध्ये शौच आहे म्हणजे क्लिनलीनेस आहे, आजूबाजूचं आणि मनातलं पण, असं वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. मग त्याच्यामध्ये दिलंय की तप आहे, तपश्चर्या. तपश्चर्या अर्थ काय, तुम्ही जे करता त्याच्या फुल इन्व्हॉल्व, ज्याला माइंडफुलनेस म्हणतात किंवा काय.
हे सगळ्या गोष्टी त्या यम नियम मध्ये आहे. हो, म्हणजे मेडिटेशन त्यात येतं का? तपश्चर्या. तपश्चर्यामध्ये येत नाही, पण तपश्चर्याचा एक पार्ट म्हणून मेडिटेशन सारखा एक पार्ट आहे की ज्याला आजकाल सेपरेटली काढून मेडिटेशन म्हणून म्हटलं प्रोजेक्ट केलं जातं. हा, तर ते ध्यान आपल्यामध्ये जे येतं ते खूप नंतर येतं. पण तपश्चर्या असं आहे की ते करा. मग ईश्वर प्रणिधानचा अर्थ काय आहे की सरेंडर ॲटिट्यूड. तुम्ही कुठला तरी एक समर्पण भाव. हा, एक आणा की तुम्ही पाहिजे तर आता डॉक्टरच समजा फॉर एक्झाम्पल, तुम्ही पाहिजे तर पहिले 10 कडे जाऊन तुम्ही 10 कडनं माहिती काढून तुम्ही वाट बघा की फाइंड आउट करा चांगला डॉक्टर कोण आहे तुमच्यासाठी. पण आलं की मग सरेंडर करा. तुम्ही स्वतः जाऊन रिसर्च करून आता गुगलमध्ये की याने दिलं राईट आहे का रॉंग आहे. तुम्ही आलं की तुम्ही हे करा. ही जी वृत्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत. मग कोण देवाला मानतं त्याचं करून घेतं की काही नाही तर तिकडे सरेंडर ॲटिट्यूड आहे, कोण दुसरीकडे ठेवतं. असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही असे करून घेतलं तर यम नियमचे हे सगळे पार्ट्स जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही एक सर्टन लेवलला करता. मग तुम्ही आसनं सुरू करा, सायमल्टेनियसली सुरू करा, हे पण करा ते पण करा. मग आसना थ्रू त्याचा बेनिफिट होणार आहे. आणि मग प्राणायाम जेव्हा हे सगळं करणार तेव्हा ऑटोमॅटिकली जाणवतं की तुम्ही बाकी काही नाही केलं दिवसभरात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मेंटल लेवलला, पण तुम्हाला जाणवलं लागतं की आता मला इझी वाटतंय, आज मला त्रासच नाही झाला, आज मला चिंता नाही झाली. हे आपोआप व्हायला लागतं. आणि कारण की हे तुम्ही राईट करताय. सेम वे फक्त आसन जरी म्हटलं, आपण बघा आपण सगळे जे काय विचार आपल्या डोक्यात एक माय नेगेटिव्ह थॉट आला, तो थॉट असा एक एनर्जी सारखं स्पाईनमध्ये जातं, घुसतं. ते पूर्ण स्पाईनला ऍक्टिव्हेट करतं. ते स्पाईनमधनं सगळ्या आजूबाजूच्या मणक्याच्या आजूबाजूच्या मसल लेअरला स्टिफ करतं. ते स्टिफ केले की सगळ्या स्पाईनमधनं जाणाऱ्या नसांवर स्टिफनेस येतं. ते सगळं नर्व सप्लाय सगळ्या ऑर्गनला थोडं कमी पडतं. आणि असं करत करत सगळ्या हेल्थवर परिणाम होतो. असं आपल्याला मिनिटाला एवढे एवढे थॉट्स येतात, म्हणजे किती होणार, असं होतो डॅमेज होतं. पण जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा पूर्ण स्पाईनला ट्विस्ट अँड टर्न करून त्याची फ्लेक्सिबिलिटी असते. सो रिव्हर्स इफेक्टने ह्याच्या थ्रू जो स्टिफ होतोय तो रिलॅक्स राहतो. रिलॅक्स राहतो, रिव्हर्स इफेक्टने काम, त्यामुळे रिलॅक्सेशन होतं, काम वाटतं. म्हणून योगाचा रोल, कितीतरी फॉरेनर्स जे आहे ते योगा शिकायला भारतात येतात, ते ठराविक आसन करता करता रडतात. कारण की त्यांना ते इमोशन्स बाहेर पडतात स्पाईनमध्ये जे अॅक्युमुलेटेड होते. त्यांना कळत नाही आपण काय होतं, त्यांना आन्सर पण माहित नसतं. कारण की एवढं स्टिफ होऊन गेलं असतं स्पाईन की त्याच्या थ्रू सगळ्या आजारांचं बेस असतं. आणि ते केलं केलं त्यांना कल्टिवेट होतं की योगा हे माइंडला चांगलं. पण कसं आहे तर असं आहे सायंटिफिकली. सो ते पण आहे. प्लस कोणीतरी यम नियम करवलं किंवा समजवलं हे करा, तर यम नियम करणारा माणूस जर हे पण करतोय तर तो नेक्स्ट लेवलला सात्विकतेचा आपण जे फर्स्ट डिस्कस केलं त्याच्या नेक्स्ट लेवलला तो असं टॅकल करू शकतो. आणि याला त्याने टाइम दिला पाहिजे. मी रोज कन्सिस्टंटली करतोय, 3 महिन्याने असेल की मला आता इझी वाटतंय, 3 महिन्याने मी नॅचरली हॅपी राहायला लागले, 3 महिन्याने मला फॉल्ट दिसायचे कमी झालेत. असं आपोआप घडत जातं इंट्रेन्सिक, आणि तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे एका प्रकारे काय झालंय, योगा ही पद्धती आहे ना मनाचं रिइंजिनिअरिंग आहे. अच्छा. म्हणजे आता समजा की आपण लहानपणापासून 3 वर्षाच्या एखाद्या मुलाला आपण जर विचारलं की तुला 3 वर्ष आधीचं काय लक्षात आहे, आता जर कोणालाही विचारलं तो म्हणणार मला काय नाही आठवत. ते नंतरच आठवतं. का आठवतं? कारण की त्याच्या आधी काय झालेलं असतं ना की तो पडतो एक मुलगा वरनं कुठून तरी, तर त्याला फक्त उचलून आणून ठेवतात. त्याला हाक मारून सांगत नाही की नको उडी मार, आणून ठेवतात. त्याच्यावर संस्कार केलेले नसतात की असं कर तसं कर. सो त्याच्यामुळे त्याच्यात मेमरीज नसते, संस्काराचीच मेमरी. आणि मग काय होतं, मग सांगायला लागतं असं वाग तसं वाग हे कर. मग तो ऑब्झर्व करायला लागतो. घरी कोण आलं की आई वडील कसे वागतायत, आजूबाजूचे लोक कसे वागतात, एका गोष्टीला दुसरा माणूस रिॲक्ट कसा करतोय, हे ऑब्झर्व करून करून स्पंज सारखं ना ते घेतात सगळे. आता बघा की हे सगळे हॅबिट्स ना ऑब्झर्व करून करून स्लोली त्यांचं कॅरेक्टर बनतं. अच्छा. की कॅरेक्टर हे कलेक्शन ऑफ हॅबिट्सच आहे. की रोज मी असं गोष्ट करतोय, मी रोज बघतोय वडील असे नमस्कार, मी पण नमस्कार करतो. हे करून करून माझ्या स्वभावात आता मुरलंय की कुठे गेलं की मी पहिला नमस्कार करतो. असं प्रत्येक सवय हे कलेक्शन ऑफ हॅबिट्स आहे. आणि ते घरातनं झालं असेल असं नाही, हे कुठूनही टीचर्स आहे, आजूबाजूची कॉलनी आहे. आता मला सांगा आजूबाजूचे सगळे लोक आपले सात्विक होते का? 100% नाही, मिक्स्ड होते, सगळेच असतात. मग त्याप्रमाणे आपण घेतलेले स्वभाव आणि आपले कॅरेक्टर जे बनले हे ह्यांचं जर आउटपुट आहे तर आपण पण तसे नाही आहोत. मग त्याच्यातनं निर्माण झालेली आपली विचारधारा आहे. मग त्याच्यातनं निर्माण झालेली जर विचारधारा आहे आपली, तर ते जर अंडरस्टँडिंग मला आलं आणि मी जर फक्त हे योगाचं सुरू केलं यम नियम, तर मी ब्लँक स्लेटला जातो आणि मला चॉईस मिळतं परत की मी ते रिएस्टॅब्लिश करेन. म्हणजे जर मी एका ग्लास क्यूब मध्ये बसून लहानपणापासून ब्ल्यू पेंट करतोय, आज मी शुअर होऊन जातो की जग ब्ल्यूच आहे आणि ते माझं मत म्हणून जातं, ते माझं पर्सनॅलिटी म्हणून जातं आणि मला वाटतं की ते राईट आहे. आणि दुसरा जो रेड आहे तो जेव्हा रेड म्हणून करतो त्याच्याशी माझं पटत नाही आणि भांडण होतं. एखादा लॅव्हेंडर म्हणतो त्याच्याशी पटतं नियर बाय.
असं तो हे आपल्याला समजून बसतो की आपलं नेचर आणि कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पण मला जर अवेअरनेस आलं की मी वाईट आहे तर मग मी काही घालू शकतो. आणि मग मला काय होणार, समोरचं जेव्हा रेड म्हणतो आणि भांडतोय तर मला आधी त्याच्याबद्दल राग येणार की याला हा चुकीचंच बोलतोय असं जे मला राग येणार ते माझं सिंपतीला कन्वर्ट होणार की याला कळत नाहीये की हा काय करतोय, कारण की हा त्या झोनमध्ये ह्याचं कंडिशनिंग असं झाल्यामुळे ह्याला दिसतच नाही की ट्रुथ काय. तर मला सिंपती येणार, राग कमी येणार आणि राग कमी झालं की माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. असा टाईपमध्ये हे कन्वर्ट होतं स्लोली. तर त्याप्रमाणे हे मनाचा रोल सगळ्याशी योगाशी कनेक्टेड आहे. किती महत्त्वाची गोष्ट तुम्ही जी सांगितली आणि नेमकी ह्याच गोष्टीवर आपण एवढं जे दुर्लक्षित आहे त्यामुळे तीच गोष्ट सेंट्रिक धरून बसतो, त्याच गोष्टीवर सगळा फोकस लावतो आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी जो मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं त्या गोष्टी उत्पन्न होतात आणि त्याची प्रोसेस स्टार्ट होते आणि आपल्याला ते अगदी एक्स्ट्रीम लेवलला गेल्यावर तो आजार आपल्याला समजतो. डॉक्टर, तुम्ही मगासपासून खूप मानसिक स्थितीबद्दल आणि विचारांबद्दल आणि आता तुम्ही त्याला योग या गोष्टीची जोड दिली. तर आपल्याकडे अनेक ऋषी महर्षींनी या योगाचं म्हणजे पतंजली असतील किंवा आणखीन असतील, तुम्हाला त्यातलं जास्त माहिती आहे. तर त्यातलं आत्ताच्या घडीला आत्ताच्या पिढीने किंवा आत्ता लोकांनी याचं ज्ञान मिळवण्यासाठी काही वाचन केलं पाहिजे का? कारण वाचन हा जो संस्कार आहे तोही आपल्या रुटीनमधून सध्या कालबाह्य झालेला आहे. म्हणजे वाचनाने आम्ही मीडियातली लोक असं म्हणतो की एखादी गोष्ट वाचल्यानंतर त्याचं व्हिज्युअलायझेशन चित्र आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतं आणि ते साकारण्याचा प्रयत्न एखादा दिग्दर्शक करतो. पण हल्ली सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना मिळत आहेत आणि एक रेडीमेड इमेज लोकांना येते. AI आता येते ते तर सगळंच घास भरवूनच देत आहे. त्या वाचनाने होणारे आपल्यावर संस्कार आणि त्यातलं ज्ञान मिळवण्यासाठी कोणती पुस्तकं वाचावीत, कुणाला वाचावं का, ह्या मानसिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा त्याला संतुलन करण्यासाठी? बघा, ह्याच्यात मला असं वाटतं की असं तर सर्वात चांगलं पुस्तक या सगळ्या गोष्टींना अंडरस्टँड करायला पतंजली योगसूत्र आहे. पतंजली योगसूत्र. हां, तर हे पतंजली ऋषींनी दिलेलं एक ठराविक श्लोकांचं, जसं गीतेमध्ये श्लोक आहेत आणि अर्थ आहे तसा तो एक पुस्तक आहे. त्याचे खूप व्हर्जन्स आहेत, खूप लोकांनी ट्रान्सलेशन केलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे केले आहेत आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण मेंटल लेवलचं योग आहे. त्याच्यामध्ये कुठेही आसनचं डिस्क्रिप्शन नाही आहे. एकच श्लोक आहे की स्थिरम सुखम आसनम सोडलं तर आसनचं खूप कॉम्प्लेक्स वेमध्ये किंवा कुठली आसनं करायचं ते पडलेच नाही आहेत. त्यांनी पूर्ण माइंड लेवलला समजवलं आहे की तुम्ही कसं अंडरस्टँड करा गोष्टी, कसं चेंज करा, ह्याच्यावरच ते आहे. सो पतंजली योगसूत्र हे मोस्ट इम्पॉर्टंट बुक आहे. दुसरं आहे भगवद्गीता. सो जे गीता आणि ह्याच्यामध्ये जे फिलॉसॉफी आहे हे एवढं प्रॅक्टिकल आहे. हे नुसतं असं रिलिजियस बुक नाही आहे, हे पूर्ण प्रॅक्टिकल आहे. आणि जे तुम्ही फॉलो करायला लागले की लक्षात येतं की एक्स्ट्रीमली प्रॅक्टिकली या गोष्टी सायकोलॉजी लेवलला त्यांनी अंडरस्टँड करून समजवलं. तर ते एक आहे. पण मी आत्ता म्हणेन की आत्ता ज्याने तरुण पिढी आहे किंवा जे आहेत त्यांना हे ॲक्च्युली जड जाईल, कारण की त्यांचं माइंडसेट एवढं डिफरंट वेने डेव्हलप झालं की त्यांना हे अंडरस्टँड नाही होणार किंवा हे एवढ्या लेवलला अंडरस्टँडच नाही होणार. सो मी म्हणतो की प्रत्येक जण तुम्ही असे करा की तुम्ही पहिले बेसिक मोटिवेशनल बुक्स वाचा, बेसिक सेल्फ हेल्प बुक्स वाचा, की तुम्ही बेसिक माइंडसेटला चेंज करा, की नुकसान झालेलं डॅमेज कमी करणारं खूप लोकांनी सांगितलं. अशा टाईपचे कुठलेही बुक्स वाचा. आपले हॅबिट्स कसे चेंज करायचे, आपण डिसिप्लिन कसं आणायचं, अशा टाईपचे खूप पुस्तक आहेत. किंवा खूप यूट्यूब चॅनल्स आहेत जे बुक समरीज ठेवतात, असं कुठलं तरी ऐका. अशा वेगवेगळ्या गोष्टी ऐकून तुम्ही एक लेवलला पहिलं चेंज व्हा. तुम्ही फिजिकल एक्सरसाइज तुमच्या आवडीचं करा, हे सगळं करा. मग त्यानंतर तुम्हाला हे शक्य होणार आहे की तुम्ही अजून डीप जायचं ठरवलं, की तुम्ही या डीप फिलॉसॉफीकडे आला किंवा तुम्ही योगा करायचं ठरवलं, तुम्ही ते अंडरस्टँड करून योगा केलं, एक्सरसाइज नुसतं न बघता, तेव्हा शक्य आहे. एकदम करायलाही जमणार नाही. हां, आता फॉर एक्झाम्पल एक पुस्तक आहे 5am क्लब. तर तो त्याने समजवलं की लवकर उठायचं वेगळ्या मेथडने समजवलं, इम्पॉर्टन्स काय की मला कसं बरं वाटलं आणि त्याप्रमाणे ते फॉलो करा. हां, ते तुम्ही फॉलो करा आणि करा पाहिजे. तर तुम्हाला ते अंडरस्टँड करायची गरज नाही की एक्झॅक्टली आयुर्वेदाप्रमाणे किंवा व्हायचं काय, पण दुसरं कोणीतरी सांगितलं आणि केलेलं आहे ना, तर ते करा. अशा टाईपची कितीही पुस्तकं आहेत, तर ती पुस्तकं तुम्ही बघा, वाचा आणि त्या लेवलला आल्यानंतर तुम्ही हळूहळू डीपर जाऊन हे अंडरस्टँड करा. कारण की आता मी बघितलं की जेव्हा सांगायला जाऊ आणि ते वाचायला गेलं की खूप जणांना मला कळतच नाही, ठेवून देतील आणि बोर पण होईल, कारण की ते असं वरवर तर सिम्पल वाटतं आणि झालं तर खूप डीप वाटतं. तर त्यामुळे ते कोणीतरी समजवणारा पाहिजे किंवा डीप असं काहीतरी करावं लागणार या गोष्टीला, एकदम असं नाही करणार. म्हणून मला वाटतं की आयडियल आहे की स्टेप बाय स्टेप जा, थोडं सेल्फ हेल्प बुक्स वाचा आणि मग हळूहळू तुम्ही याकडे या सगळ्या गोष्टींकडे वळा. मंडळी, खूप छान माहिती डॉक्टर पटवर्धन आपल्याला देत आहेत. आता डॉक्टर पटवर्धनांना मी खूप गेल्या 2009 पासून म्हणजे गेल्या
जवळपास 15-16 वर्षांपासून मी ओळखतोय, त्यांच्याकडे दिवसाला कमीत कमी 200 पेशंट्स येतात. त्याची संख्या कितीही वाढते, पण कमीत कमी 200 पेशंट्स येतात. तर जेव्हा पेशंट जास्त येतात किंवा तपासले जातात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आणि मूळ आजार काय आहे, कशाने झाला आहे, तर तेवढं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे प्रॅक्टिकल. तर त्यातल्या गमतीजमतीही काही आहे. तर कशा डॉक्टर गमतीजमती होतात तुमच्याकडे, लोक कसे आजार घेऊन येतात? जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही वातपित्त कफचा पेशंट कसा ओळखता, तसे लोकांच्या डोक्यात काही ग्रह असतात, ते काहीतरी वाचून किंवा पाहून पण आलेले असतात. आता समजा आपण वात प्रकृतीचं म्हणू फॉर एक्झाम्पल, असं तर इन्फॉर्मेशन सगळेच वाचतात. काही लोक स्वतः रिसर्च करतात, खरं आहे का खोटं आहे. काही लोक सगळंच फॉलो करायला बघतात पॅनिकने, की काहीच चुकायला नको, मी फुल हेल्दीवाला पाहिजे. जर ह्याच्यात एक गुण दिला, हळद पाणी सगळं घे, ते पण करणार, रात्री मेथी पण भिजवणार, दुपारी हे पण खाणार, असं सगळंच करायला लागतं. मग काय होतं की आता मी काही लोकांना ओळखून गेलो की ते हे सगळे डाऊट्स त्यांना असणारच आहे, किंवा हा डाऊट मी त्याला उत्तर दिल्यानंतर पण त्याच्या डोक्यात ते सॉल्व्ह झालेलं नसतं, पण तो ठीक आहे म्हणून निघणार असतो. आता एवढी सवय झाली आहे की त्याचा तो नेक्स्ट प्रश्न पण मला माहीत असतो की तो काय विचारणार आहे. सो असं बऱ्याच वेळा होतं की एक व्यक्ती येतात माझ्याकडे, ते आले आणि ते मला डाऊट विचारतात आणि ते असं दाखवतात की समाधान झालं, आणि त्यातला एक त्यांना पुढचा प्रश्न असतो पण ते विचारत नाही, कारण की ते वात प्रकृती असल्यामुळे थोडं कन्फ्युजन पण असतं की विचारू का नको, इन्सिक्युरिटी पण असते. म्हणून ते असे बाहेर जातात. बाहेर जाता येता वळून परत असं काहीतरी विचारायला करतात. मी तेव्हाच सांगून होतो नाही सांगणार कारण की मला माहीत असतं की तो परत काय विचारणार. सो असं मला उत्तरं कळली येतात की काय द्यायची आधीच, किंवा नको सांगायचे आधीच सांगणार की नको, आधीच सांगणार की चालेल. हा एक प्रकार असतो. दुसरं, काही लोकांना असं वाटतं की एक माझ्याकडे यायचे, त्यांना गुडघा खूप दुखायचा, गुडघा खूप दुखत होता म्हणून ते आले. तर मी त्यांना म्हटलं की काय झालं, तर म्हणले वात नाही झालं. आता वात, माझ्या डोक्यातली संकल्पना होती की वात म्हणजे हाडांना झीज झाली आहे, वात दोष आतनं वाढून वृक्षता येऊन, पण त्यांच्या डोक्यात तशी संकल्पना नव्हती आणि हे लगेच कळलं नाही. सो मी त्यांना दिलं, दुखण्याचं औषध दिलं, थोड्या दिवसांनी घेतलं आणि मग ते थोड्या दिवसांनी कमी झालं ना ऑर्थोपेडिककडे, आणि त्याने एक्सरे काढला. त्याला वाटत होतं की आधीपासून वाटत होतं की एक्सरे काढूया, गुडघ्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आणि जेव्हा त्याने एक्सरे काढला आणि त्यांनी सांगितलं की झीज झाली आहे, मग तो घेऊन माझ्याकडे आला की तुम्ही म्हणत होता ना वात झाले, पण वात नव्हता, झीज झाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याची संकल्पना होती की गॅस जाऊन तिकडे अडकलाय. सो मी आता सोडवून सांगतो लोकांना, जेव्हा वात सांगतो तेव्हा नुसतं वात म्हणजे असं नाही आहे की गॅस अडकला आहे, वात म्हणजे झीज झाली, किंवा मी त्यांना साध्या सोप्या शब्दात झीजच सांगून टाकतो की वात मला जात नाही. असंही झालंय कधी की मी सांगतो एखादा झीज झाली आहे पण मग वात नाही आहे असं करतात. त्यांना वाटत असतं की वाताचा आजार आहे, पण मी त्यांना समजवतो पण नाही, ते दोन्ही आहे, एकच आहे सगळं, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी असं सांगतो. असं होतं कधी कधी. एखाद्याला मी असं पाहिलंय की त्याला खूप दुखतोय आणि त्याला शंका आली की झीज झाली, त्याला झीज असते, पण मी जर म्हटलं वात आहे, तो लगेच रिलॅक्स झाला, चला वात आहे, नशीब आहे, की म्हणजे त्याला असं वाटतं तर गॅसच आहे, कधीतरी निघेलच. सो असं त्याला वाटतं. सो मी बोललो नाही, तसंही नाही आहे, ते होणार, हळूहळू सॉल्व्ह तर होणार, पण हे सगळ्या गोष्टी लागणार. असे वेगवेगळे प्रकार होतात. पित्ताला असं होतं की त्यांना कंट्रोल करावं लागतं काही गोष्टींमध्ये, की असं करू नका, किंवा हे पाळू नका, किंवा पळायला गेले की त्याच्यात अतिरेक करू नका, असं पण होतं की ते एवढ्या परफेक्शनमध्ये जातात. काही लोकांना मला समजवावं लागतं की तुम्ही जे सगळ्याच कामं असं करायला बघताय ते कारण आहे. मग कधी कधी त्यांना वाटते तुम्हाला कसं कळलं की आम्ही असा हे करतोय, तुझी पित्त प्रकृती आहे तर तू ते करणारच आहे बाय डिफॉल्ट, आणि त्याच्यामुळे मी ते गेस करू शकतो की तुम्ही असं करत असाल, तुमचा स्वभाव हे असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम होतोय. सो ते इझी आहे. काही लोकांना असं प्रेडिक्ट करणे सोपं आहे की हे तुम्ही खात असाल म्हणून असं दुखतंय. मध्ये एकाना समजा काही फूडमधनं प्रेडिक्ट करता येतं की असं ठराविक दुखतंय, या प्रकृतीच्या माणसाला जर इकडे दुखतंय तर दोन्ही दोष वाढले गेले पाहिजे. पण त्याचा स्वभाव असा आहे, ह्याच्यामुळे त्याला हेच पदार्थ आवडतात म्हणून तो हेच खात असेल. मग मी एखादा म्हटलं तू आईस्क्रीम खाल्लं होतं का, त्याला वाटतं तुम्हाला कसं कळलं. हे सगळं एक कॅल्क्युलेटेड वेने बघता येऊ शकतं जर अंडरस्टँडिंग आला डीपर लेवलला की काय आहे. सो तशा काही गमती होत राहतात की त्यांना आश्चर्य वाटतं की अरे हे कळलं, दुसरं काय कळलं, असं काहीतरी. ज्यांना पोटात गॅस होतो किंवा ज्यांना आंबट ढेकर येतात ते पित्ताची लक्षणं असतात. करेक्ट. तर ते पित्तामुळे झालेला प्रकोप असतो तो, मग ते कसं त्याला कन्वर्ट करतं. तर ते त्याचं रिझन आहे ना, दोन आहेत. एक आहे की मी खूप स्पायसी तिखट खाल्लंय आज आणि त्याच्यामुळे मला जळजळ होती आणि वर येते. ह्याचं क्लिअर रिझन आहे की ते तिखट खाल्लं, ह्याचा उपाय थंड खा की ते बॅलन्स होईल. एक आहे मी जड खाल्लंय, त्याच्यात पर्टिक्युलरली तिखटच होतं नाही तरी मला वरवर येते. इथे
अपचन आहे. मग इथे तुम्ही थंड खाऊ नका पित्त झालं म्हणून, जरी ते वर येते पित्त समजा. आईस्क्रीम खातात काही जण. हा, मग ते चुकीचं त्या वेळेला आहे, कारण की तेव्हा उलट गरम पाणी पिलं पाहिजे, कारण की ते अपचनाला हेल्प करणार आणि इनडायरेक्टली ते पित्त कमी होईल, असं नाही बघत. सो त्याच्यामुळे सिंपल उपाय काय आहे, मला त्रास होतोय, मी आधी काय खाल्लंय, लास्ट फूड काय खाल्लंय, तर लास्ट फूडचं नेचर काय आहे त्याच्या ऑपोजिट वागणं. जड आहे तर लंघनच करायचं, गरम पाणी पित राहायचं आणि काहीच खायचं नाही, जोपर्यंत खूप भुकेची इच्छा होते त्याला पचू द्यायचं, खूप भूक लागेपर्यंत शांत बसा. तसं आहे, गरम पाणी पिऊन थोडं सपोर्ट करा पाहिजे. असं आहे, स्पायसी खाल्लाय तर काहीतरी त्याला अपोजिट थंड नेचरचं खा, तसं करा. थंड खूप खाल्लं आणि पोटात दुखतंय तर गरम पाणी प्या. असं ते आधीचं फूड बघितलं की थोडं रिलेट होतं आणि त्याला करू शकतो. आणि शेवटी मी तापाचं उदाहरण दिल्यासारखं की इथे पित्त वाढतं तेव्हा इथे पण वाढतंच, किंवा शरीरा दुखी की मन दुखी तसं टाईप होऊन जातच. सो त्याच्यामुळे त्याचं इथे पित्त वाढलं की पित्त खवळतं. एक्झॅक्टली ऑलवेज तसंच होईल असं नाही. कधी कधी वात पण खवळतं की तो पॅनिक होतो की मला हार्ट अटॅक येतोय का. सो ते वात वाढण्याचं लक्षण असतं की तो पॅनिक होऊन विचार करतो. सो तसं पण आहे. आपण वात पित्त कफ बॅलन्स वर बोलतोय. शृंगार जो आयुष्यातला भाग आहे, मानवाच्या आयुष्यातला शृंगार हा भाग, त्याला स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर कामजीवन, सेक्स आपण म्हणतो. तर ह्याचा अतिरेक किंवा हे न होणं ह्याचा पण मानसिकतेवर एक परिणाम होतो. तर ह्याच्यामुळे वातपित्त कफाचा काही संदर्भ आहे का, संबंध आहे का? सगळ्याच आहे. सो आयुर्वेदात एक गोष्ट सांगितली आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वात वाढवतो. हो. हां, तर तुम्ही अति व्यायाम केलं वात वाढणार आहे, अति श्रम केलं वात वाढणार आहे, तसंच अति संभोग केल्याने वात वाढणार. सो त्याचा रोल आहेच. कुठल्याही गोष्टीचा अतिरेकचा आहे. कुठल्याही गोष्टी न केल्याने, कमीत कमी ठेवल्याने कफ वाढतो. तुम्ही बसूनच राहायला, बिलकुल ऍक्टिव्हिटी नाही की कफ वाढतो. दरवेळी असं नाही, पण हे बेसिक प्रिन्सिपल नाही. तर बिलकुल ऍक्टिव्हिटी नाही, कफ वाढणार आहे. बसून काम आहे, कफ वाढणार आहे. असं बिलकुल ऍक्टिव्हिटी नाही, त्याच्याने कफ पण वाढणार आहे. बरं, एखाद्याची बिलकुल ऍक्टिव्हिटी नाही आहे शारीरिक वेमध्ये तुम्ही जसं म्हणताय, पण त्याच्या मनात सुद्धा नाही आहे, तर त्याचा फायदा आहे. मनात पण नाही आहे आणि तर फायदा आहे. मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम काय आहे की ब्रह्मचर्याचं अंडरस्टँडिंग डिफरंट आहे लोकांना. बरेच लोक असा विचार करतात की मी कसा तरी वेग कंट्रोल केला, की मी अचीव्ह करतोय. कुठे कुठे काही कम्युनिटीजमध्ये सांगतात हे असं करा, असं करू नका, पण हे उलट आहे. म्हणजे वेग धारण करू नका हेही सांगितलं आयुर्वेदात. ऍट द सेम टाइम सांगितलं की ब्रह्मचर्य पाळा. याचं डिफरन्सिएशन काय, की तुम्हाला नैसर्गिक इच्छा झाली आणि वेग झालाय, ते रोखू नये, दमन करू नये. त्याचं नुकसान होणार, शारीरिक नुकसान होणार. तेच मेंटल लेवलला तुम्ही जे दाबाल बघणार ते डबल होतं. कधीच तुम्ही असं करू शकत नाही की मी याचा विचार आता करणार नाही, ते डबल होणार. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला जर त्याचे बेनिफिट्स घ्यायचे ब्रह्मचर्याचे, तर तुम्ही मेंटल लेवललाच विचार येऊ नये या प्रॅक्टिसेस करा. की तुम्ही त्याच्या संपर्कात येऊ नका, तुम्ही कुठल्या अशा गोष्टी बघू नका जे तुम्हाला हे असं करतं, प्रोवोक करते, किंवा अशा गोष्टी बघा की ज्याच्याने हे थॉट कमी होणार, कन्सेप्च्युअली चेंज होणार. तर तुमच्या मनातच नाही आलं तर गोष्ट वेगळी आहे, त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. पण तुमच्या मनात आहे, तुम्ही इच्छा दाबताय, त्याचा वेगळा त्रास आहे. मनात आहे, चान्स मिळत नाहीये, त्याचा खंत वाटतंय, त्याचा वेगळा इम्पॅक्ट आहे. तो वेगळा आजार करणार, रिग्रेट क्रिएट करणार, गिल्ट क्रिएट करणार, ह्याचा वेगळा आजार आहे. असं वेगळ्या प्रकारे ते काम होतं. डॉक्टर, आत्ता अलीकडे कोरोना हा सगळ्यात मोठा आजार आणि मोठी हानी समाजामध्ये लोकांच्या आरोग्याची आणि मानसिकतेची झाली आहे आणि त्याचा त्यांच्या अर्थकारणावर पण परिणाम झाला आहे, जो अजूनही काही लोकांच्या सुधारलेला नाही आहे. कोरोना काळामध्ये अमुक एक पद्धतीची प्रकृती चांगली राखण्यासाठी जीवनशैली बाळगा, ह्याचा तुम्ही खूप चांगला प्रसार येणाऱ्या पेशंटमार्फत केला आणि त्याचा अतिशय चांगला परिणाम तुम्ही लोकांच्या आयुष्यात किंवा आरोग्यावर घडवून आणलात, जेणेकरून कोरोनासारख्या गोष्टी त्यांना तो बाधित झाले नाहीत आणि त्यातून झालेले बाधित बरे पण झाले. त्याचं मी एक स्वतः उदाहरण आहे. तर ही जीवनशैली त्या काळात जी लोकांनी अनुभवली, तुम्ही जे सांगितलं ते अनुभवलं, ज्यामुळे अतिशय क्रिटिकल कोरोना झालेले पेशंट पण तुमच्याकडे बरे झाले आणि त्यांची संख्या हजारोमध्ये आहे. तुम्ही त्याची कुठे वाच्यता करायची नाही हे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं, पण आज ते मला उघड करावं असं वाटतंय, कारण ती जीवनशैली लोकांनी अनुभवली आणि त्या महाभयंकर आजारापासून आम्ही बरे झालो आणि पुढे काही घडलं नाही आमच्या आयुष्यात, जे दुष्परिणामांच्या फॉर्मॅटमध्ये लोकांकडे, साईड इफेक्टच्या फॉर्मॅटमध्ये लोकांपर्यंत पोहोचलं, जे आमच्यापर्यंत पोहोचलं नाही ज्यांनी तुमचे उपचार घेतले. तर ही जीवनशैली तुम्ही तेव्हा समजवली, तर थोडक्यात ती जीवनशैली तुम्ही पुन्हा एकदा आहार विहाराच्या माध्यमातून समजवणार का, जेणेकरून असे
आयुष्याला कलाटणी देणारे, अर्थकारण बिघडवणारे, मानसस्थिती बिघडवणारे आणि शरीराची पूर्ण रचना बिघडवणारे आजार आणि पॅन्डेमिक ज्याला म्हणतो ते आलं तरी आपण स्तब्ध, स्थिर आणि स्वस्थ राहू शकतो. हो. सो बघा, स्टार्ट आपण सकाळपासून करू. सो सकाळी लवकर उठणे पहिली गोष्ट. लवकरचं डेफिनेशन आहे की तुम्ही ॲटलिस्ट 1-1.5 तास सूर्योदयाच्या आधी, किंवा फार फार उशीर म्हणजे जस्ट सूर्योदयाच्या आधी, पण सूर्याच्या आधी उठा. हे पहिलं. दुसरं आहे की उठल्यानंतर 10 उपाय काही करू नका. जे कोणी सांगतात पाणी प्या, हे करा, ते करा, काही करू नका. तहान भुकेप्रमाणे वागा. व्यायाम करा. म्हणजे शरीर जे संकेत देते, संकेत करेक्ट त्याप्रमाणे करून व्यायाम करा. सकाळी व्यायाम वेगवेगळ्या स्वरूपाचं करा. 15 मिनटं तर 15 मिनटं, पण कन्सिस्टंटली करा. ज्याला जास्ती जमतं त्याने जास्ती करा. आपल्या रुटीनच्या विरुद्ध करा व्यायाम. बसून आहे त्याने ॲक्टिव्हिटी खूप करायचं, व्यायाम करा. असं टाईपचं व्यायाम शोधा, ते डिसाईड करा. मग तुम्ही सकाळी उठल्यापासून जो नाश्ता सुरू करणार त्याच्यामध्ये स्वतः फाइंड आउट करा की आपल्याला खूप भूक लागली किती वाजता लागते, आपल्याला आता भूक नाही लागली तर मी रात्रीचं जेवण कितीला घेतलं आहे. सो त्याच्याप्रमाणे किती तास जात आहेत. सो फर्स्ट भूक लागलं की खाणं खा. ते खाणं खाताना 80% खा. नेक्स्ट भूक कधी लागते बघा. सो तुम्ही स्वतः ठरवा की एखाद्याची मिक्स्ड प्रकृती आहे ना, तर मग त्याला कसं कळेल. तर तुम्ही फक्त एवढं सिंपल जर फॉलो केलं, एक सुट्टीच्या दिवशी हे रुटीन फॉलो केलं, सकाळी मी उठलो, मी व्यायाम केला, मी भूक लागल्यावरच खाल्लं, 80%च खाल्ला, असं मी संध्याकाळी 7च्या आत मला किती वेळा भूक लागली ते माझं पॅटर्न. मला 4 असेल, 3 असेल, 2 असेल, ते माझं पॅटर्न, ते माझ्या प्रकृतीला फेवरेबल पॅटर्न. ते फॉलो करा. 80% खा. हे पहिलं झालं. चावून चावून खा, विदाउट डिस्ट्रॅक्शन खा. काही बघताना किंवा असं करताना खा. त्याच्यामुळे ते लक्ष फोकस होतं. मी जसं लाळ योग्य पद्धतीने मिसळली जाते चावून खाल्ल्याने आणि मग ते पचतं चांगलं. एक्झॅक्टली त्याचा फायदा होणार. ते तसं खाल्लं. मग तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं बाहेरच्या फूड, प्रोसेस फूडला अवॉइड करा. आणि लवकर जेवल्यामुळे लवकर झोपा. हे बेसिक करा. ह्याच्यामध्ये खूप गोष्टी अशा आहेत की काही लोकांना नाही जमणार, पण मी म्हणतो की ह्याच्यातलं जेवढं मॅक्सिमम आहे ते करा. नाही जमलं, वर्स्ट कंडिशन, उशिरा खावंच लागणार आहे, एकदम नॉमिनल खा. उशिरा खावं लागणार, लिक्विड डाएटवर या, रात्रीचं जेवण बंद केलं तरी चालेल, तिकडेच काहीतरी खा. काही कॅरी करता येणार नाही आहे तर ड्राय फॉर्ममध्ये द्या, लाडू, खजूर, अंजीर असं न्या. पण हे सॉल्व करा. हे बेसिक सॉल्व केल्याने खूप गोष्टी लाईनीत येणार आहे. आणि एवढंच जरी करत राहिला मग तुम्ही हळूहळू तुम्हाला स्वतःला वाटायला लागणार की अजून पण काहीतरी करू. जर मला चांगलं वाटतंय अजून काहीतरी करू. एखादा रेग्युलर जिम जातो त्याला वाटायला लागतं की आता मी न्यूट्रिशनवर फोकस करतो, आणि जो नाही जात, 2 दिवस सुट्टी मला की त्याला वाटतं कसंही मी हे पण नाही करत ना, चला आज मी खाऊन पण घेतो. हे नॅचरली घडतं. सो तुम्ही चांगल्या गोष्टी करायला लागला की तुम्हाला वाटायला लागणार की मी अजून बेटर करतो, अजून बेटर केलं की अजून होत जातं, आणि मग तेव्हा अजून अनलिमिटेड आहे, काहीच लिमिट. पण ही बेसिक जरी दिनचर्या फॉलो केली तरी ऑलमोस्ट ठीक राहणार आहे. म्हणजे मी, आणि कोणत्या आजाराशी तुम्ही लढायला तुमची रोगप्रतिकार शक्ती डेव्हलप होणार. सो मी कोरोना काळात पण तेच सांगत होतो की तुम्ही कमी खायला लागला. उलट होत होतं की लोक घरी बसून वेगळे पदार्थ पण खात होते. म्हणजे खाण्याची दुकानं बंद होती, ते पाणीपुरीच्या पुऱ्या कुठे मिळतात हे गाडी घेऊन शोधत होते. एक्झॅक्टली. बरं, उशिरा उठत होते तेव्हा, सुट्टी आहे समजून त्याचं नुकसान करून घेत होते. सो बेसिकली घरी बसून इम्युनिटी डॅमेज केली आणि त्याच्यामुळे जास्ती त्रास होत होता. तर मी ट्राय केलं की जे इथे होतं त्यांना समजा की आत्ता पण रुटीन तसंच मेंटेन करा, उलट बेटर करा, चान्स घेऊन अजून बेटर करा. आधी तुम्हाला ऑफिसमुळे खाता येत नव्हतं, आता खा मग लवकर, की त्याने तुम्हाला फायदा होणार. असं काही गोष्टी केल्या. आणि आपण अगदी प्रॉब्लेम इथे आला की रुटीन सुरू करूपेक्षा आधीच करा. मग जरी थोडे सॅक्रिफायसेस होणार आहे, बघा सॅक्रिफाईस सगळ्यामध्ये. तुम्हाला आज चांगलं घरी येऊन गरम गरम खायचं आहे तर तुम्ही हेल्थ सॅक्रिफाईस करताय, जे आजार येईल ते. तुम्हाला तिकडे थोडंसं आधीच सकाळी बनवलेलं खावं लागणार आहे तर तुम्हाला गरम गरम खायचं इच्छा सॅक्रिफाईस करताय, पण हेल्थ मिळणार. सो सॅक्रिफाईस सगळीकडे आहे. तर तुम्हाला फक्त चूज करायचं की कुठलं सॅक्रिफाईस बेटर आहे. असं नाहीये की मग मला हे का नाही, मग ते का नाही, मग ह्याला कसं मिळतं, ह्याचा संबंध नाही. त्याला वेगळं काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं. सो प्रत्येकाला काहीतरी करावं लागणार. आपण आपलं चॉईस घेऊन ठरवायचं की काय चालेल मला. काही जण असतात असं म्हणतात पण की मी ऑपरेशन पाहिजे करून घेईन पण माझ्याकडे जमणार नाही का, मला जी सवय आहे ती आहे. मग ठीक आहे, आता त्याला काही नाही करू शकत, त्याने सॅक्रिफाईस खाऊन मरण्यापेक्षा खाऊन मेलेलं बरं. हा. सो त्याने ते चॉईस घेतलं. मग जे चॉईस घेतलं त्याच्याप्रमाणे तू करेल, म्हणजे त्याचे परिणाम दुष्परिणाम दोन्ही त्याचेच. बरं, आता काही आपण वातपित्त कफ या विषयावर बोलतोय म्हणून माझ्या मनामध्ये जे ढोबळ प्रश्न आले ते मी तुम्हाला थोडक्यात पटापट विचारतो. कफ प्रवृत्तीच्या माणसाने दही खावं का? नाही, तर त्याने शक्यतो टाळावं. जेवढं शक्य त्याने पूर्णच बंद ठेवावं. एक, पण रेग्युलर व्यायाम करणारा असेल तो दुपारच्या वेळेला थोड्या प्रमाणात साखर किंवा मध किंवा तूप घालून खाऊ शकतो.
अच्छा, थोड्या प्रमाणात, कच्चं नाही खाऊ. कच्चा नाही खाऊ शकत. पण व्यायाम नाही करणारा असेल तर त्याने अवॉइडच करावं आणि रात्री बिलकुल खावं. आणि ज्याला वात आहे त्याने कच्च्या तेलाचं प्रमाण जेवणात वाढवावं का, वरून तेल घेणं बरोबर, त्याला फायद्याचं आहे. हां, ते कसं फायदेशीर होतं आणि कोणतं तेल घ्यावं ते? असं तर तिळाचं तेल बेस्ट आहे हां, घ्यायला. घाण्याचं घ्यायचं, लाकडी घाण्याचं घ्यायचं, कुठलंही बाहेर मिळणारं तेल नक्की नाही. कसं कारण त्यात मिक्सिंग आहे 30%. ते आहे. सो घाण्याचं तेल घेणं. तेल हे स्निग्धताला बॅलन्स करतं, त्याच्या वृक्षतेला कमी करून स्निग्धता आणून बॅलन्स करतं. याच प्रिन्सिपलवर काम करतं. सो हे कफ प्रकृतीवाल्यांना ते जड जाईल पचायला आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढवेल असं शक्य आहे, किंवा दुसरं चरबी पण वाढवले शक्य आहे. पण वात प्रकृतीला हे तसं नाही होणार. त्याची वृक्षता कमी करायला मदत करणार, त्याला बाकी आजार नाही करणार. सो घ्यायचं झालं तर तो जेवणा अगोदर 1 चमचा घेऊ शकतो कच्चं तेल, किंवा कशावर तरी पुरी भाकरी बरोबर चटणी घेऊन कोरडी चटणी घालून तेल घालायचे, अशा स्वरूपाचं घेऊ शकतो. जे पूर्वी पद्धत होती पद्धत चटणीवर तेल घालायचं, कारण की ते कॉम्बिनेशन होतं की भाकरी वृक्ष आहे, त्याच्यावर एक स्निग्धता आली पाहिजे, तर तेल पण आलं. असं ते नकळत इंडियन कुकिंग मेथड सगळं पूर्ण सायंटिफिक आहे. मग हे तूप पण घेऊ शकतात? तुपापेक्षा तेल जास्ती फेवरेबल आहे वातासाठी. तूप पण आहे. तूप वात पित्त दोन्हीला फेवरेबल आहे, पण पित्ताला फेवरेबल जास्त तूप आहे आणि वाताला फेवरेबल जास्ती तेल आहे. अच्छा. तर तेल जे आहे हे सगळं तेल सेम काम करतं असं नाही, पण वाताच्या दृष्टीने विचार केला तर तिळाचं तेल जास्ती फेवरेबल आहे. आणि मग त्याने हाडांची मजबूती पण वाढते. हाडांची मजबूती पण वाढते, जे मुळातच त्यांचे वाताच्या नेचरमुळे थोडे वृक्ष आणि ब्रिटल असतात. अच्छा. पण कफांची मुळात स्ट्रॉंग असतात, त्यांना ते गरजच नाही. त्यांच्यामध्ये मुळात कोठा आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी नाही करायचं, पण ह्यांना मिळू शकतं. म्हणून हे सुद्धा रॅन्डम कोणी ऐकतं आणि सगळेच तेल घ्यायला लागतात, हे लॉजिकल नाही. सो प्रत्येकाने काय केलं पाहिजे की बेसिक लेवलला गोष्टी सॉल्व्ह करायच्या, बाकीचं काय करायचंय ते डॉक्टरच्या सल्ल्याने करा, ते सिंपल आहे. आणि मग पित्ताच्या माणसाने काय खाऊ नये? पित्ताच्या माणसांनी स्पायसी मेनली टाळावं, तेलकट स्पायसी पासून लांब राहावं, ते मुळात करावं. तूप खावं, तूप त्यांना फेवरेबल आहे, त्या पित्त शांत ठेवायला पण पोटात नाही आणायचं. आणि जनरली त्यांनी दुपारच्या वेळेला प्राधान्य जास्त द्यावं, सगळ्यांनीच द्यावं, पण दुपारच्या वेळेला त्यांनी जर नीट आहार घेतला तर ते दिवसभरासाठी त्यांना हेल्प करणार आहे आणि पचतही त्या योग्य वेळामध्ये, जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत. बरं, पित्ताच्या माणसाने थंड प्रवृत्तीची ज्या गोष्टी आहेत, काही ताकासारख्या असतील, कोकम सरबत घ्या असं म्हणतात, तर कधी कधी काय होतं, ते घ्या म्हणून सांगितलं म्हणून घेतात, पण त्यामुळे अधिक आंबट ढेकर वाढतात असं पण दिसण्यात येतं. तर ते कशा पद्धतीने त्याच्यावर उपाय करावा? सो त्याला फॉल्ट आहे की टाईप ऑफ फूड. अगेन काय होतं की पित्ताच्या माणसाने ताक प्यावं का असं जर म्हटलं तर ताक मुळात थंड आहे हे कसं ठरवलं? हे चवीने, स्पर्शाने गार वाटतं, गळ्यात उतरताना गार वाटतं, या कन्सेप्टवर ठरवलंय. तर मुळात थंड नाही आहे. अच्छा. ही रॉंग समजूत आहे. दही तर उन्हाळ्यात वर्ज्य सांगितलं, पण ताक तिन्ही दोष बॅलन्स करतं. पण आंबट ताक पित्त वाढवतं, गोड ताक थोडं बॅलन्स करतं, पण अगेन कुठलाही पर्टिक्युलर बॅलन्स करत नाही. मग उन्हाळ्यासाठी स्पेसिफिक ताक घ्या हे रॉंग आहे. तुम्ही रोजच्या एवढं ताक घ्या, पण उन्हाळ्यासाठी स्पेसिफिक ते नाही आहे. मग उन्हाळ्यासाठी स्पेसिफिक काय आहे तर उसाचा रस चालणार, कोकम सरबत चालणार, गुलकंद चालणार, अशा उन्हाळ्याच्या गोष्टी चालतात. ते मुळात गुणाने थंड आहे. आपण स्पर्शाने थंडाला खूप महत्व देतो म्हणून फ्रीजच्या गोष्टी घेतो. स्पर्शाने थंडपेक्षा गुणाने थंड असलेले इम्पॉर्टंट आहे. सो ते घेतलं पाहिजे त्यांनी. उन्हाळ्यात मुळातच थोडंसं सॉलिड कमी करून लिक्विड खायचं, तर लिक्विडच्या बेनिफिटने त्यांना मिळणार फायदा, पण या गोष्टी घेतल्याने मिळतं. पण ते पित्त वाढतं कारण की थोडं आंबटपणा असतो, बाहेरचं ताक असतं. या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीमुळे ना कन्सेप्च्युअली वाटतं की मी ताक पिलंय, पण ऍक्च्युली ते फॉल्टीच असतं, काहीतरी वेगळंच पदार्थ आहे, ते नुकसान करतं, मग ते आणखीच वाढतं. मग जे असं रॉंग समजुतीने जे खाल्लं पिलं जातं, आता समजा उन्हाळ्यामध्ये कमी खायचं आहे, लाईट खायचं, तर आपण उन्हाळ्यात पण बाहेर गेलो की पावभाजी खाणार आहे, ते जड खाल्लं. जड खाल्लं, आत्ता परिणाम जरी दिसला नाही तरी हे सगळे जे पावसाळ्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन बाहेर येतं सगळ्यांचं, त्याचं रिझन आहे की उन्हाळ्यात रॉंग वेने बनवलेलं इम्युनिटी, तर ते पावसाळ्यात नुकसान करतं, सगळे बाहेर पडताना जास्तीत जास्त त्रास होतो. तर या वात, पित्त आणि कफ प्रवृत्तीच्या लोकांनी पावसाळ्यात काय खाणं करावं आणि काय टाळावं? पावसाळा नीट सुरू झाल्यानंतर वाताचा ऍक्च्युली प्रकोप आहे. प्रकोप काळामध्ये वात वाढणारे सर्व पदार्थ, वातुळ पदार्थ, थंड पदार्थ हे सगळे टाळायचे आहेत, कारण की वात वाढणार आहे, कारण की नॅचरली वाताचा प्रकोप काळ एक.
दुसरं असं आहे की जसं ढग येणार, सूर्य जाणार, तसं ऍक्च्युली शरीरामध्ये पण तीच अवस्था होते की पचनक्रिया मंद होते. सूर्य म्हणून नकळत पावसाळ्यांच्या पुढच्या सीझन्स मध्ये श्रावणातला उपास करतो आपण, दुसरे उपास पद्धती येतात, मग वेगवेगळ्या प्रकारचे एकच वेळा खाणारे उपास असतात, 2 वेळा खाणारे असे निघतात. हे नैसर्गिकरित्या आपण ठरवलं गेलं की हे उपासाचे सीझन आहेत. आता ते आरोग्याप्रमाणे ठरवलेले आहे. सो नॅचरली असं आहे की तुम्ही या सीझन्स मध्ये पावसाळ्यामध्ये कमी खाल्लं पाहिजे. म्हणजे आपण जर असं पूर्ण वर्षाचं बघितलं तर पावसाळ्यात कमीत कमी खायचं, फक्त स्ट्रेचिंग टाईपचे कमीत कमी व्यायाम करायचे. जसं जसं पावसाळा संपून थंडी वाढेल तेव्हा थंडीमध्ये फूड वाढवायचं आहे, व्यायाम वाढवायचा. आणि जसं जसं थोडं ह्युमिड होईल, मार्च येईल, तेव्हा व्यायाम मध्यम करायचे, कमी करायचे. फूड थंडीपेक्षा कमी करून थोडं लिक्विडला ऍड करायचं. पावसाळ्यामध्ये ते पण कमी करायचं आणि व्यायाम तेव्हा पण अजून कमी करायचं. सो असं केलं गेलं पाहिजे. 12 महिने सेम फूड, सेम व्यायाम, सेम एक्सरसाइज, हे सगळं नाही करायचं. सो तसं डिवाइड करून घेतलं की तुम्ही ऍक्च्युअली फिट राहणार, नाहीतर ते वेगवेगळे प्रकार होत राहणार. मंडळी, तुम्ही ऐकताय की प्राथमिक वात पित्त कफ प्रवृत्तीमधली ही प्राथमिक सखोल माहिती डॉक्टर चिदानंद पटवर्धन यांनी आपल्याला दिलेली आहे. अर्थात प्रत्येकाच्या व्यक्तिपरत्वे आजार आणि या गोष्टीतले बदल किंवा हा आहार विहारचे जे नियम आहेत ते थोडे बहुत बदलू शकतात. तर तुम्ही कुठलीही गोष्ट अशीच्या अशी फॉलो केली पाहिजे, मला आत्ताच हे असं करायला पाहिजे, डॉक्टरांनी सांगितलं आहे, असं न मानता स्वतःवर थोडासा याच्यातलं एक्सपेरिमेंटल पार्ट करून जे डॉक्टरांनी सांगितले ते करून पहा काय बदल होत आहेत. आणि जर तुम्हाला या क्रोनिक आजार आपण ज्यांना म्हणतो, जे प्रदीर्घ काळ चालणारे आजार असतील, नावं आता मी घेत नाही, किंवा गंभीर आजार काही उत्पन्न झालेले असतील आणि ते कशामुळे झाले आणि ते या वातपित्त कफ किंवा आयुर्वेदानुसार आपण त्याच्यावर मात करू शकतो हे जर तुम्हाला खात्री असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला डोंबिवलीमध्ये डॉक्टर चिदानंद पटवर्धन यांच्या क्लिनिकला भेट द्यावी लागेल आणि त्यांना भेटावं लागेल. तर त्यांचा पत्ता आम्ही इथे देणार आहोत, नंबर देणार नाही आहोत, कारण ते ऑलरेडी दिवसभर 200 पेशंट तपासत असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जी माहिती व्हॉट्सअपवर किंवा यूट्यूबवर तुम्हाला उपलब्ध आहे किंवा आजही या पॉडकास्टमधून जी माहिती तुम्हाला मिळालेली आहे ही प्राथमिक माहिती आहे आणि त्यातली सखोल माहिती डॉक्टरांनी त्यांच्या अनुभवानुसार आयुर्वेदानुसार त्याप्रमाणे दिलेली आहे. तर ढोबळ मानाने किंवा तसंच फॉलो करून तुम्ही ते इम्प्लिमेंट करायला जाल आणि आता मला बरं वाटत नाही, आता मी हे करून बघितलं, असं काही करू नका. तर त्यातलं एक एक्सपेरिमेंटल जे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्याचं तत्त्व पाळा, जेणेकरून तुमच्या प्रकृतीवर कुठलाही आघात होणार नाही आणि तुमची प्रकृती अशी अतिशय स्वस्थ राहील, असं माझा एक आशावाद आहे. तर आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या तब्येत पाणीमध्ये असे अनेक वैद्य, असे अनेक डॉक्टर वेगवेगळे आजार, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या एक्सपर्टीज म्हणजे त्यांना आलेल्या अनुभवातून सांगायला येणारच आहेत. आणि जर तुम्ही त्यातले तज्ज्ञ असाल तर तुम्हीही आमच्या विमर्शाला कॉन्टॅक्ट करा. खाली आमचा ईमेल ID दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही या पॉडकास्टमध्ये पण सहभागी होऊ शकता. तर डॉक्टर चिदानंद पटवर्धन आयुर्वेदामधल्या अनेक गोष्टी तुम्हाला आणखीन पुढच्या पॉडकास्टमध्ये पण सांगणार आहेत. जर तुम्हाला असे व्हिडिओज आणखीन हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन जे तुम्हाला बाजूला दिसतंय ते नक्की दाबा, म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. डॉक्टर पटवर्धन, आज तुम्ही खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. तब्येत पाणीमधली तब्येत आणि पाणी कसं राखता येईल, व्यवस्थित संतुलन, ते तुम्ही सांगितलेलं आहे. वात पित्त कफ ह्या बेसिक गोष्टींवर तुम्ही आज चर्चा केलेली आहे. तर तुम्ही आज आम्हाला खूप तुमचा अमूल्य वेळ दिलेला आहे. मला तुमचा दिवसभराचा स्केड्यूल माहिती असतो. 200 पेशंट दिवसाला कमीत कमी तपासणं ही काही सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाची नाडी पाहणं, प्रत्येकाचा आजार वेगळा. तर तुम्ही स्वतःला कसं बॅलन्स ठेवता ते तुमच्या चेहऱ्याकडे बघून आणि तुमच्या प्रकृतीकडे बघून लोकांना आता अंदाज आला असेल. तर माणसाने कसं स्वतःला शांत, स्तब्ध आणि प्रकृतीने उत्तम ठेवलं पाहिजे याचं तुम्ही स्वतः उत्तम उदाहरण आहात. त्यामुळे तुमचा आजचा आम्हाला वेळ देणं हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्याबद्दल खूप धन्यवाद तुम्हाला. खूप खूप धन्यवाद.